अर्ज भरल्यानंतर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अशोक घोडे यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना थेट सवाल केला आहे. 7 महिने जनता आम्हाला भेटतीये, समस्या ऐकतोय, पण इथे काम मात्र शून्य झाले. रस्ते नाहीत, लाईट नाही, पाणीही नाही, बस स्टॉप देखील नाही. शहरात असूनही गावासारखी अवस्था झाली आहे. कष्टकऱ्यांचा हा प्रभाग दुर्लक्षित ठेवला गेला आहे. आता जनता बोलणार, बदल ठरलेलाच आहे. प्रभाग 26 मध्ये विकासासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. आपण जो काही उमेदवार अर्ज दाखल केलाय, काय सांगणार त्याच्याबद्दल? काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माननीय निवडणूक विभागाकडे आमचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून आम्हाला पक्षश्रेष्ठीकडून जसाही आदेश मिळेल त्याप्रमाणे आम्ही प्रभाग क्रमांक 26 मध्ये प्रचाराचा नारळ फोडणार आहे. त्याचप्रमाणे मागील 5 ते 7 महिन्यापासून आम्ही प्रभागामध्ये प्रचार करतो आणि प्रचार करत असताना प्रभागातल्या समस्या सुद्धा जाणून घेत आहे. त्याप्रमाणे आम्हाला प्रभागातील सर्व नागरिकांचा एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. अनेक लोकांनी प्रभागातील समस्या आमच्या समोर मांडल्या. अतिशय वाईट अवस्था या प्रभागाची आहे. आपण पत्रकार म्हणून बघू शकता, अक्षरशः एखाद्या खेड्यात गेल्यासारखे या प्रभागामध्ये वाटते. हा कामगार आणि कष्टकऱ्यांचा प्रभाग आहे. ह्या प्रभागामध्ये आज पाहतो जसे हवे होते तसे रस्ते झाले नाही. त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट नाहीये. प्रामुख्याने महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य सेवा जशी हवी पाहिजे होती ती मिळाली नाहीये. महिलांना, लहान बालकांना महापालिकेच्या माध्यमातून दवाखान्याची गरज आहे. तो दवाखाना इथे कुठेही दिसत नाहीये. त्याचप्रमाणे मुलांना शाळा जशी हवी तशी दिसत नाही. अशा एक ना दोन अनेक समस्यांनी हा प्रभाग वेढला गेलाय. आता प्रभागातील सर्व नागरिकांनी काँग्रेस पक्षाच्या मागे उभे राहून आणि पंजाला मतदान करावे, जेणेकरून ह्या प्रभागातला चांगल्या प्रकारे विकास होईल आणि नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुख सुविधा मिळतील अशी मी सर्वांना विनंती करतो. प्रभागाच्या कुठल्या विकासासाठी आपण धोरण ठेवून अर्ज दाखल केलाय? प्रभागाच्या अनेक समस्या आहेत, परंतु प्रामुख्याने महापालिकेच्या माध्यमातून दवाखाना असेल, शाळा असेल, रस्ते, पाणी, त्याचप्रमाणे बस थांबे नाहीयेत, बस थांबे सुद्धा हवेत. त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईनचा खूप मोठा प्रश्न आहे. ड्रेनेज लाईन सुद्धा अनेक ठिकाणी तुंबलेल्या आहेत. ड्रेनेज लाईन सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाल्या पाहिजेत. असे अनेक समस्या वार्डामध्ये दिसत आहेत. त्या सर्व समस्यांची मी सोडवणूक करणार आहे. महिला सुरक्षा काय करणार? महिला सुरक्षेसाठी आपण प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्तीची वर्दळ आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेचा लावण्याचा आपला मानस आहे, जेणेकरून कुठलाही गुन्हेगारी प्रकार जर घडत असेल तर तो त्याच्यामध्ये कैद होईल आणि माझ्या पोलीस बांधवांना तो गुन्हेगार लवकरात लवकर कसा पकडता येईल त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, अंबड.